हॅलो, वेलकम ऑल. स्वागत आहे तुमचं प्रसाद सर्स अभ्यास क्लासेसमध्ये. मित्रांनो, मंडेला आपला सायन्स 1चा पेपर आहे. तर आज मी इथे सायन्स 1च्या पेपरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रत्येक चॅप्टरचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे हे मी तुमच्या समोर घेऊन आलोय आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स हे याच टॉपिक्स वरून क्रिएट होतील. तर आपण चॅप्टर वाईज कुठले टॉपिक्स आणि त्याच्यावरती कोणते क्वेश्चन्स तयार होऊ शकतात हे आपण आज इथं बघूयात. 100% याच टॉपिक्स, हे जे टॉपिक्स मी इथं मेन्शन केलेले आहेत त्याच टॉपिक्स वरती क्वेश्चन्स तयार होतील. तर बघा, फर्स्ट जो टॉपिक आहे आपला ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन मध्ये कुठल्या टॉपिक्स आहेत तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन और केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. हे जे दोन लॉज आहेत त्याच लॉ वरती क्वेश्चन येऊ शकतोय. ओके, त्याच्यानंतर जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दोन जी आपल्याला इथं ग्रॅव्हिटेशन मध्ये आहेत ते दोन्ही जी आणि त्यांच्यामधला डिफरन्स, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍज वेल एज अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी. हे दोन्ही जी ची जे प्रॉपर पॉइंट्स आहेत, प्रॉपर कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून घ्या. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऍज वेल एज acceleration due to gravity, as well as why the value of acceleration due to gravity is 0 at the center of the earth. हा एक क्वेश्चन सायंटिफिक रिझन मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 2B मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. ओके, त्याच्यानंतर फ्री फॉल और एस्केप व्हेलॉसिटीच्या डेफिनेशन्स. व्हॉट इज द एस्केप व्हेलॉसिटी? आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू 11.2 किलोमीटर्स पर सेकंड असते. त्याच्यानंतर न्यूमरिकल्स कुठले कशावरती येऊ शकतील तर जे न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन वेन द इनिशियल व्हेलॉसिटी इज 0, तर त्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स जे आपल्या एक्सरसाइज मध्ये जे न्यूमरिकल्स दिलेले आहेत तेच न्यूमरिकल्स तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत. ओके, तर मी त्या इक्वेशन्स इथे मेन्शन केलेल्या आहेत बघा. v इज इक्वल टू gt, s इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर, v इज इक्वल टू gs आणि डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. हे टॉपिक्स तुम्हाला ग्रॅव्हिटेशन मधून प्रॉपर करायचे आहेत. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, त्याचे मेरिट्स ऍज वेल एज डिमेरिट्स. त्याच्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, त्याचे पण जे काही लिमिटेशन्स आहेत ते तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. त्याच्यानंतर डोबेरिनर्स ट्रायड, त्याचं स्टेटमेंट काय आणि त्याचे एक्झाम्पल्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन किंवा एमसीक्यूज मध्ये येण्याचे चान्सेस असतात त्याचे. आता एक्सरसाइज मध्ये पिरियॉडिक क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5, 7 अँड 8 हे क्वेश्चन्स तुम्हाला पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मधून परफेक्टली करायचे आहेत आणि याच्यावरतीच क्वेश्चन्स तुम्हाला मंडेच्या पेपरमध्ये दिसतील. नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला केमिकल इक्वेशन्स अँड केमिकल रिॲक्शन्स. यामध्ये काय करणार तुम्ही तर बॅलन्सिंग परफेक्टली करा. एकतर बॅलन्सिंगचा क्वेश्चन येईल, नाहीतर टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स विथ एक्झाम्पल्स हा क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन और एक्सप्लेन एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स विथ देअर एक्झाम्पल्स हा क्वेश्चन, नाहीतर explain oxidation and reduction or distinguish between oxidation and reduction and what is redox reaction. अशा टाइपचा क्वेश्चन तुम्हाला या टॉपिक वरती येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर एक्सरसाइज मधून काय करायचं बघा, तर क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7 आणि 9. त्याच्यातला क्वेश्चन नंबर जो 5 आहे हा मी इथं बॉक्स केलेला आहे, तो जरा प्रॉपर करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो, त्याच्यावरती मंडेच्या पेपरमध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर आपण आधी कार्बन कंपाऊंड्स बघूयात. कार्बन कंपाऊंड्स मध्ये तुम्हाला काय करायचंय तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स, जे टॉपिक म्हणजे लेसन मध्ये जे दिलेले स्ट्रक्चर्स आहेत तेच प्रॉपरली करा. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप्स करा. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड, व्हर्सॅटिलिटी ऑफ कार्बन कंपाऊंड, हे टॉपिक्स जे लेसन मध्ये दिलेले आहेत ते लेसन मधले टॉपिक्स प्रॉपरली रीड करा. आयसोमेरिझम रीड करा. आयसोमर्स जे एक्झाम्पल आपल्याला लेसन मध्ये जे दिलेले आहेत तेच परफेक्टली करा.
ओके, त्याच्यानंतर नॉर्मन क्लेचर मध्ये काय तर एक स्ट्रक्चर दिलेलं असेल त्याचं तुम्हाला नेमिंग करायचं IUPAC, नाहीतर जे IUPAC नेम दिलेला असेल त्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर लिहायचं. ओके, आणि टाइप्स ऑफ केमिकल, आयडेंटिफिकेशन ऑफ द टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. ओके, हे प्रॉपर करा. केमिकल रिॲक्शन मध्ये एक माझा क्वेश्चन मगाशी सांगायचा राहिला, रॅन्सिडिटी. केमिकल रिॲक्शन मध्ये एक रॅन्सिडिटीचा जो टॉपिक आहे त्याच्यावरती पण तो पण एक तुम्ही रीड करून जा. ओके, आता कार्बन कंपाऊंड्स मध्ये तुम्हाला एक्झरसाइज मधून कुठले कुठले क्वेश्चन करायचे आहेत, आणि एक्झरसाइज मधले क्वेश्चन तर तुम्ही कराच. मी जे क्वेश्चन इथे मेन्शन केलेले आहेत ना एक्झरसाइज मधून, तर ते प्रॉपरली कराच. ओके, आता एक्झरसाइज मधून कार्बन कंपाऊंड्सच्या क्वेश्चन नंबर 2, 3, 5, 6 आणि 7 हे क्वेश्चन्स तुम्हाला कार्बन कंपाऊंड्सच्या एक्झरसाइज मधून करायचे. ओके, आता इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये काय काय करायचंय बघा. फर्स्ट, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत, वर्किंग ऑफ फ्यूज, वर्किंग ऑफ बल्ब, हे तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फॉर्म्युलाज आहेत, ऑल फॉर्म्युले यू हॅव टू प्रिपेअर प्रॉपरली. त्याच्यावरती न्यूमरिकल्स असणार, म्हणजे असे असणारच एक्झाम मध्ये. ओके, त्याच्यानंतर रूल्स जे आहेत, राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल, ते करा. त्याच्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हू डिस्कवर्ड दॅट मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, हू डिस्कवर्ड दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, H is equal to I²RT, ते जे स्टेटमेंट आहे ते. ओके, दॅट इज कॉल्ड एज जूल्स लॉ ऑफ हिटिंग. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर और इलेक्ट्रिक जनरेटर हे परफेक्टली करून ठेवा, त्याच्यामध्ये डिफरन्स. त्याच्यानंतर AC करंट आणि DC करंटचा डिफरन्स. आणि एक्झरसाइज मधून काय करायचे बघा, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 प्रॉपर करा, 4, 7 आणि 11. ओके, आता आपण नेक्स्ट चॅप्टर कडे जाऊया. हीट मध्ये लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, हे सगळे करा. त्याच्यानंतर त्याच्या अंडर जे चार्ट्स आहेत आणि काही सबस्टन्सेस दिलेले आहेत आणि त्याच्या लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अँड वेपरायझेशन दिलेलं आहे, ते प्रॉपर करा. त्याच्यामध्ये काय काय तो चार्ट एक्झामला जायच्या आधी तुम्ही वाचून जा. त्याच्यानंतर एक्झरसाइज त्या चार्ट्स मधले ते चार्ट्स तर झाले, पण लॅटेंट हीटचं SI युनिट कुठलं आहे, CGS युनिट काय आहे ते प्रॉपर करा. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी SI युनिट काय, CGS युनिट काय. त्याच्यानंतर तो चार्ट जो दिलेला आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सम सबस्टन्सेस, तो चार्ट व्यवस्थित करून जा. MCQs त्याच्यावरून येण्याचे चान्सेस असतात. ओके, त्याच्यानंतर अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, त्याच्यानंतर त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत, रॉक्स गेट्स क्रॅक, त्याच्यानंतर ॲक्वॅटिक ॲनिमल्स, हाऊ कॅन दे सर्व्हाइव्ह इन द कोल्ड रिजन्स, हे सगळं प्रॉपर करून जा. त्याच्यानंतर हीट एक्सचेंज, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आणि न्यूमरिकल्स. आता एक्झरसाइज मधून काय करायचं बघा, क्वेश्चन नंबर 2, 5, 6 आणि 8 हे क्वेश्चन तुम्हाला एक्झरसाइज मधून करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट लेसन जो आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये काय करणार तुम्ही, तर लॉ ऑफ रिफ्रॅक्शन जो टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे, त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला, त्याच्यानंतर तो व्हेलॉसिटी, हाऊ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड व्हेलॉसिटी रिलेट विथ इच अदर, रिलेशन बिटवीन देम. त्याच्यानंतर पेज नंबर 75 ह्या लेसन मध्ये पेज नंबर 75 वरती जी 6.3 आणि 6.4 डायग्राम दिलेली आहे, ती डायग्राम तुम्ही प्रॉपर करा. त्या दोन्ही डायग्राम्स प्रॉपरली करा. त्याच्यानंतर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, मिराज आणि रेनबो ह्यांचे फंक्शन्स पण प्रॉपरली करा. ओके, त्याच्यानंतर एक्झरसाइज मधून काय करणार, तर क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे 2 क्वेश्चन तुम्हाला एक्झरसाइज मधून प्रॉपर करायचे आहेतच. त्याच्यानंतर स्पेस मिशन्स मध्ये काय करणार, सॅटेलाइट्स, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, नॅचरल सॅटेलाइट्स, त्याच्यानंतर ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट्स, फंक्शन्स ऑफ सॅटेलाइट्स, हे सगळं करायचंय. फंक्शन्स ऑफ सॅटेलाइट्स करा. त्याच्यानंतर नीड ऑफ द स्पेस डेब्रिस मॅनेजमेंट, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द स्पेस डेब्रिस मॅनेजमेंट, हे पण प्रॉपर करा. त्याच्यानंतर एक्झरसाइज मधून क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे प्रॉपरली करा. ओके, त्याच्यानंतर लेन्सेस मध्ये ज्या रे डायग्राम्स आहेत, इमेज फॉर्म बाय द कॉन्केव्ह लेन्स ॲज वेल एज कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव्ह लेन्सच्या कमी इमेजेस आहेत, कॉन्व्हेक्स लेन्सच्या ज्या इमेजेस आहेत 6 रे डायग्राम्स आहेत, त्या रे डायग्राम्स तुम्ही प्रॉपरली करा.
ओके, त्याच्यानंतर ह्युमन आय, स्ट्रक्चर अँड वर्किंग ऑफ ह्युमन आय प्रॉपर करा. डिफेक्ट्स ऑफ विजन, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, प्रेसबायोपिया हे पण करा. ओके, त्याच्यानंतर न्यूमरिकल्स प्रॉपर करा. एक्सरसाइज मधून काय करणार तुम्ही, तर क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 6 तर हा तुम्हाला करायचा आहेच. ओके, आपल्या पेपरला आता आज म्हणजेच फ्रायडेला जॉमेट्रीचा पेपर झाल्यानंतर सॅटर्डे संडे 2 दिवस तुम्हाला सुट्टी आहे, तर त्या वेळेचा सदुपयोग करा आणि हे सगळे प्रॉपर टॉपिक्स करून घ्या. पेपर तुमचा या टॉपिक्स मधूनच तयार होणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला मेटलर्जी. मेटलर्जी मध्ये काय काय करणार, तर ऑल डेफिनेशन्स मेटलर्जी मध्ये तुम्हाला या चॅप्टर मध्ये दिलेल्या सगळ्या डेफिनेशन्स प्रॉपरली करायच्या आहेत. त्याच्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना हे येतं. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड सगळे पॉइंट्स तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये ओर्स आणि मेटल्स ऑब्टेन्ड फ्रॉम दॅट ओर्स, जे टॉपिकमध्ये दिलेले टॉपिक डीपली रीड केला तर तुम्हाला ते येऊन जातील. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ करोजन मध्ये जे जे काय काय येतं, गॅल्वनायझेशन, ॲलॉय, इलेक्ट्रोप्लेटिंग, एनोडायझेशन, हे सगळं तुम्ही तिथं प्रॉपरली करा. आणि रिॲक्टिव्हिटी सिरीज वरती पण क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. तर एक्सरसाइज मधून काय करायचं मेटलर्जीच्या, तर क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. ओके, तर अशा प्रकारे आपण जे सगळे चॅप्टर्स आपल्याला इथं 10 चॅप्टर्स आहेत सायन्स 1ला, तर 10 चॅप्टरचं आपण अनालिसिस केलेलं आहे. मी जे जे टॉपिक्स इथं तुम्हाला दिलेले आहेत त्या टॉपिक्स वरती क्वेश्चन्स तुम्ही प्रॉपर करा, प्रिपेअर करा आणि याच टॉपिक्स वरती तुम्ही मंडेला बघा पेपरमध्ये याच टॉपिक्स वरती क्वेश्चन्स असतील. एक्सरसाइज मधले कोणते कोणते क्वेश्चन्स मी तुम्हाला जे दिलेले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ते सगळे क्वेश्चन्स तुम्ही करा. ओके, अशा प्रकारे आपण सायन्स 1चा अनालिसिस केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, काही क्वेरीज असतील तर कमेंट करा, तुमच्या 10thच्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू आणि मंडेच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट.